ऍक्टिव्हिटी बघा फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. बघा नंबर 1 ऍक्टिव्हिटी आहे. तर नीट बघा फिगर तर नीट लक्ष करा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू. बघा आता जे काय आपल्या 3 प्रॉपर्टी झाल्या. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कोणची प्रॉपर्टी लागू होते ते बघायचे आपल्याला. बघा हा जो ट्रायंगल एबीसी आहे फिगर मध्ये बघून घ्या. ए बी सी हा ट्रायंगल आहे. बघा ए बी सी. मग हा जो ट्रायंगल एबीसी आहे त्याच्यामध्ये बेस कोणचा येतो रे? बीसी बेस येतो. बघा रे बेस कोणचा येतो? बीसी बेस येतो. आणि हाईट कोणची येते रे? ए आर हाईट येते. बघा रे ए आर परपेंडिक्युलर आहे बेस बीसी वर. बघा रे म्हणजे हा जो ट्रायंगल एबीसी आहे ए बी सी बेस कोणचा आला रे? बीसी बेस येतो रे. आणि हाईट कोणची येते? ए आर हाईट येते. बघा खालचा ट्रायंगल कोणचा आहे? ए पी क्यू ट्रायंगल आहे. ए पी क्यू हा ट्रायंगल बघा ए पी क्यू. मग ह्या ए पी क्यू ट्रायंगल मध्ये बेस पी क्यू येतो रे. ट्रायंगल नीट लक्ष करा. ए पी क्यू आहे. ए पी क्यू बेस कोणचा आहे? पी क्यू बेस. ह्या पी क्यू बेस वर हाईट कोणची आहे रे? ए आर हाईट येते. बघा रे बघा मग पहिली प्रॉपर्टी काय रे आपली? द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू दी. नीट लक्ष करा. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. बघा पहिली प्रॉपर्टी लक्षात आली का? The ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. मग हा जो ट्रायंगल ABC आहे त्याचा बेस कोणचा येतो रे? बीसी बेस आहे. आणि हाईट ए आर म्हणजे बीसी इंटू ए आर आहे. आणि खालचा ट्रायंगल एपीक्यू आहे. एपीक्यू बेस कोणचा आहे? पीक्यू बेस आहे. आणि हाईट ए आर म्हणजे पीक्यू इंटू ए आर येतो. बघा मग याच्यामध्ये काय कॅन्सल होतं रे? ए आर कॅन्सल होतो. बघा रे मग शिल्लक काय राहिलं? बीसी अपॉन पीक्यू. हे अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी पूर्ण होते. बघा पहिल्या प्रॉपर्टीचा आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. याच्यामध्ये हाईट इक्वल आली रे. ए बी सी ट्रायंगलची हाईट ए आर आहे. ए पी क्यू ट्रायंगलची हाईट ए आरच आहे. म्हणजे ए आर कॅन्सल होतं रे. म्हणजे काय शिल्लक राहिलं? बी सी अपॉन पी क्यू हे आन्सर येईल. बघा बरं सेकंड ऍक्टिव्हिटी बघा ना. एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. एल एम एन ट्रायंगल नीट बघा एल एम एन. एम एन बेस आहे तर हाईट कोणची येते? एल पी हाईट येते. बघा दुसरा ट्रायंगल डी एम एन. डी एम एन बघा बेस कोणचा आहे? एम एन बेस आहे रे. तर हाईट कोणची आहे रे? डी क्यू हाईट येते. बघा एम एन बेस आहे. हाईट कोणची येते? डी क्यू हाईट येते. बघा मग आता प्रॉपर्टी नीट लागू करा रे. पहिलीच प्रॉपर्टी बघू त्याच्या आधारेच घेऊत आपण. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. The ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. बघा मग हा जो ट्रायंगल एल एम एन आहे. एल एम एन बेस कोणचा आहे रे? एम एन बेस आहे. आणि हाईट कोणची आहे? एल पी हाईट येते. म्हणजे एम एन इंटू एल पी. एम एन इंटू एल पी अपॉन दुसरा ट्रायंगल कोणचा आहे? डी एम एन
मग याच्यामध्ये बेस कोणचा आहे रे, एम बेस आहे, नीट लक्ष करा, DMN, मग बेस एम आहे तर हाईट DQ येते रे, एम इंटू DQ. The ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. बघा मग याच्यामध्ये बेस इक्वल दिसायला रे, म्हणजे एम कॅन्सल होतं रे, मग एम कॅन्सल झाल्यावर काय शिल्लक राहतं, LP अपॉन DQ. हे आन्सर येईल बघा, LP अपॉन DQ. बघा ऍक्टिव्हिटी थर्ड बघा रे, M is the midpoint of seg AB. M is the midpoint of seg AB and seg CM is a median of triangle ABC. बघा रे काय दिले तुम्हाला, M is the midpoint of seg AB हे दिले बघा रे, M is the midpoint of seg AB. मग MAB चा मिडपॉइंट म्हणल्यानंतर कोणते सेगमेंट इक्वल होतात रे, AM इक्वल टू MB, AM इक्वल टू MB. हे सेगमेंट कसे होतात रे, इक्वल होतात बघा. बाय देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. बघा लक्ष करा, AMC हा ट्रायंगल रे आणि BMC, या दोन्ही ट्रायंगलचा C हा व्हर्टेक्स कॉमन व्हर्टेक्स आहे रे, आणि ह्या दोघांचे बेसिस इक्वल आहेत रे. बघा C हा व्हर्टेक्स कसा आहे रे, कॉमन आहे, आणि बेसिस AM अँड MB कसे आहेत रे, एकाच लाईन मध्ये आहेत बघा रे. बघा लक्षात आले का, इन ट्रायंगल AMC अँड ट्रायंगल BMC या दोन्ही ट्रायंगलचा C हा व्हर्टेक्स कसा आहे रे, कॉमन व्हर्टेक्स आहे, आणि ह्या दोन्ही ट्रायंगलचे बेसिस AM अँड MB आर कोलिनियर आहेत बघा रे. देयरफॉर देयर हाइट्स आर इक्वल. बघा लक्षात आले का, ह्या दोन्ही ट्रायंगलचे हाइट्स कशामुळे इक्वल यायला लागले ते, कारण ह्या दोन्ही ट्रायंगलचे, हा जो ट्रायंगल AMC आणि दुसरा ट्रायंगल BMC, दोन्ही ट्रायंगलचा C हा व्हर्टेक्स कसा आहे रे, कॉमन व्हर्टेक्स आहे, and their bases AM and MB are collinear. दोन्ही ट्रायंगलचे बेसिस कसे आहेत रे, कोलिनियर आहेत. therefore their heights are equal. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे हाइट्स कसे आहेत रे, इक्वल येते. मग हाइट्स इक्वल म्हणल्यावर एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस. बघा हाइट्स इक्वल यायला लागले दोन्ही ट्रायंगलचे, मग एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस. पहिला ट्रायंगल AMC चा बेस कोणता येतो रे, AM बेस येतो बघा, आणि दुसरा ट्रायंगल BMC चा बेस कोणता येतो, MB बेस येतो बघा. MB बेस आहे, AM अपॉन MB येतो. बट AM इक्वल टू MB रे, मिड पॉइंट असल्यामुळे M इज द मिड पॉइंट ऑफ से AB. therefore AM इक्वल टू MB. AM च्या ठिकाणी काय घेता येते, MB घेता येते रे, इक्वल आहे. AM च्या ठिकाणी MB, AM च्या ठिकाणी MB घ्या, हे डिनॉमिनेटर MB आहे तसंच. आता MB कॅन्सल झालं रे, म्हणजे काय तर कॅन्सल झाल्यावर, कॅन्सल म्हणजे कटून जातं, 1 अपॉन 1 येतं रे. MB कॅन्सल झाल्यावर 1 अपॉन 1, म्हणजे 1:1 हा रेशियो येतो बघा. बघा लक्षात आले का, in triangle AMC and triangle BMC. बघा ह्या दोन्ही ट्रायंगलचा C हा व्हर्टेक्स कसा आहे रे, कॉमन व्हर्टेक्स आहे, and their bases AM and MB are collinear. therefore their heights are equal. their heights are equal. मग हाइट्स इक्वल म्हणल्यानंतर एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस. therefore area of triangle AMC upon area of triangle BMC equal to AM upon MB येतो बघा. तर हाईट इक्वल आहे म्हणून बेसिसच्या प्रोपोर्शनल राहतात रे. AM AMC
ट्रायंगलचा बेस AM आहे आणि BMC ट्रायंगलचा बेस MB आहे. AM अपॉन MB. But AM equal to MB. आणि M is the midpoint of seg AB आहे. M is the midpoint of seg AB. Therefore AM च्या ठिकाणी MB घ्या. हे डिनॉमिनेटर MB. हे MB कटून जातं रे. म्हणजे 1:1 हा रेशो येतो रे. म्हणजे महत्त्वाचं नीट लक्ष करा रे. याचे हाईट्स कसे इक्वल आले लक्ष करा रे. मग हाईट्स इक्वल येण्यासाठी दोन अटी लागतात. या दोन्ही ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स कॉमन असतो रे. बघा दोन्ही ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स C हा कॉमन आहे आणि त्यांचे बेसेस कोलिनियर आहेत रे. बघा लक्षात आले का? ट्रायंगल AMC and triangle BMC have a common vertex C and their bases AM and MB are collinear. एक रेषीय आहेत रे. Therefore their heights are equal. Therefore area is proportional to bases. म्हणजे AM अपॉन MB येतं रे. AM अपॉन MB. म्हणजे AM ला कोण इक्वल आहे? MB. मग AM च्या ठिकाणी MB घ्या. हे MB बघा. AMB कॅन्सल होतं म्हणजे 1:1 हा रेशो येतो बघा.